कोणता चॅप्टर स्टार्ट केला आपण? पिरियॉडिक टेबल, मॉडर्न पिरियॉडिक टेबल का आपण त्याला म्हणतो. मॉडर्न पिरियॉडिक टेबल हा आपण चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. आणि मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पर्यंत पोहोचलो होतो. कुठपर्यंत पोहोचलो होतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं होतं. मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय करणार तेच पुढे आपण कंटिन्यू करूया. इलेक्ट्रॉनिक configuration. Then now we are learning the electronic configuration. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण जे काढतो ते तुम्हाला मी आधीच सांगितलं, तुम्ही 8वी 9वी 10वी पर्यंत ते KLMN शेल वाईज इलेक्ट्रॉन म्हणतात. आता आपण जे इलेक्ट्रॉन भरतोय ते एनर्जी वाईज भरतोय, ऑर्बिटलचे एनर्जी वाईज आपण इलेक्ट्रॉन भरतो. काल आपण काही एक्झाम्पल सुद्धा आपण त्याचे पाहिले. तर बस फॉर एक्झाम्पल मी म्हटलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन खूप गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून तुम्ही काय करू शकता, पिरियॉडिक टेबलच्या बऱ्याच गोष्टी काय करू शकता, सांगू शकता. जसं की एक एक्झाम्पल पुन्हा एक्झाम्पल आपण घेऊ. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला आला ब्रोमीन 35, त्याला ब्रोमीन 35 आणि तुम्ही ब्रोमीन 35 तर काय सांगताय आता, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगताय. मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण तुम्हाला दोन प्रकारे सांगितलं होतं. एक सांगितलं होतं की तुम्ही पहिल्या शेल पासून म्हणजे 1s2 2s2 असंही जाऊ शकता, किंवा आपण एक नवीन जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकलो ते होतं व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. कोणतं होतं? व्हॅलेन्स शेल. आता व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगतं की तुम्ही काय करा की तुमचा जो ऍटॉमिक नंबरचा एलिमेंट आहे त्याच्या आधी येणाऱ्या ऍटॉमिक नंबरचा काय घ्या, नोबेल गॅस घ्यायच्या आधी येणारा नोबेल गॅस कोणता असतो? एर्गॉन 18. किती असतो एर्गॉन? 18. किती असतो एर्गॉन? पण एर्गॉन 18 किती पिरियड मध्ये? तर पहा, पहिल्या पिरियड मध्ये हेलियम आहे, दुसऱ्या पिरियड मध्ये निऑन आहे, तिसऱ्या पिरियड मध्ये 18 रुपयात एर्गॉन आहे. याचा अर्थ तुम्ही 3 पिरियड भरल्या, त्या भरायची गरज आहे का आता? नाही. डायरेक्ट कशापासून चालू करायचं? 4 पासून. कशापासून? चौथ्या पिरियड पासून. कितीपासून चालू करायचं? आणि ते पिरामिड काढून दिलाय तुम्हाला इकडे त्या दिवशी किंवा नोट्स मध्ये तुम्ही पाहिलं असं की काय बघते पहिले 4s किती बघते 4s मध्ये इलेक्ट्रॉन 2, 18 2 किती झाले? 20. 4s मध्ये आपण 2 इलेक्ट्रॉन भरले, 18 2 किती झाले? 20 इलेक्ट्रॉन झाले. अजून आपल्याला 15 बाकी आहे. त्याच्यानंतर असते कोणती? 3D. त्याच्यामध्ये आता 20 बाकी तर द्यायची 10 क्षमता असते, आपण 10 भरू शकतो का? 20 बाकी 20 बाकी बघा. एर्गॉन 18 2 20 किती झाले? 30. किती झाले? आता उरले किती आपल्याकडं? 5 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन उरले आपल्याकडं? 5 इलेक्ट्रॉन आपल्याकडे उरत आहेत. 5 इलेक्ट्रॉन आपल्याकडे उरत आहेत. त्याच्यानंतर कोणती भरते? 4p. तिला काय येतो? 5. 4p का असणार तुमची? 5 असणार. आता 4p 5 तुम्ही भरली. आता 4p 5 भरल्यानंतर हे झालं तुमचं व्हॅलेन्स शेल. काय झालं तुमचं? हे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय झालंय तुमचं? व्हॅलेन्स शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. काय आलंय तुमचं? व्हॅलेन्स शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. बघा, ह्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा फायदा किती? व्हॅलेन्स शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय काय करू शकतो? व्हॅलेन्स शेलचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनला बघा, तुम्हाला बऱ्याच गोष्टी प्रेडिक्ट करायच्या पिरियड टेबलच्या. तसं मी म्हणलं चालू केलं. मी म्हणलं मला सांगा या इलेमेंटचा ब्लॉक कोणता आहे? या इलेमेंटचा काय सांगा मला? ब्लॉक सांगा. इलेमेंटचा काय सांगा मला? ब्लॉक. त्या इलेमेंटचा ब्लॉक कोणता आहे? त्या इलेमेंटचा जो ब्लॉक तुम्हाला तुम्हाला सांगितलंय, शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये जातो, शेवटचा इलेक्ट्रॉन ज्या ऑर्बिटल मध्ये जातो ना, हे ऑर्बिट आहे, जे शेल आहे, हे ऑर्बिटल आहे, त्याला सबशेल म्हणतो की त्याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉन आहे, काय त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतो ना आपण एनएलएक्सच्या फॉर्म मध्ये जातो. मग ब्लॉक शेवटचा इलेक्ट्रॉन पी ब्लॉक, पी ऑर्बिटल मध्ये गेला म्हणता का नाही? पी ब्लॉकचा आहे. काल जे नव्हते त्यांचं याला काय म्हणणार आपण? पी ब्लॉक. कोणता ब्लॉक म्हणणार आपल्याला? पी ब्लॉक. कोणता ब्लॉक म्हणणार आपल्याला? की हा तुम्ही पिरियड टेबल बघू शकता. बघा तुम्हाला दिसल की तुम्हाला ब्रोमीन हा पी ब्लॉक मध्ये दिसल. कशामध्ये दिसल? पी ब्लॉक. त्यानंतर तुम्ही हे बघू शकता की मला सांगायची तुम्हाला सर हा कितव्या पिरियड मध्ये ते पण सांगा. हा कितव्या पिरियड मध्ये ते पण सांगा. त्याच्यातली सर्वात मोठी शेल दिसते कितवी? चौथी. तर ते नंबर लिहायचं की हा चौथ्या पिरियड मध्ये. बघा तुम्हाला ब्रोमीन चौथ्या पिरियड मध्ये, चौथ्या पिरियड मध्ये दिसत. चौथ्या पिरियड मध्ये ग्रुप तुम्हाला सांगायचं सर याचा ग्रुपही आम्हाला सांगा. काय सांगा? ग्रुप.
तर काल मी एक फॉर्म्युला सांगितला पी ब्लॉकचा ग्रुप काढण्यासाठी. फॉर्म्युला एक सिंपल नंबर फॉर्म आहे की तुम्ही काय करा, आणि एस ब्लॉकचे 2 ग्रुप असतात आणि डी ब्लॉकचे किती असतात, 12 ग्रुप असतात. तर ते काय करा तुम्ही 2 + 10 म्हणजे 12 घ्या आणि प्लस, आणि काय असतं एक एक इलेक्ट्रॉन ऑर्बिटल मध्ये भरत चालतो, त्याच्यापासून ग्रुपही वाढत चालतो, काय वाढत चालतो. असं एस मध्ये एक इलेक्ट्रॉन भरला पहिला ग्रुप, नंतर एस मध्ये दुसरा इलेक्ट्रॉन भरला दुसरा ग्रुप, मग डी ब्लॉकचा डी मध्ये पहिला भरला तर तिसरा, डी मध्ये दुसरा भरला तर असं करत 12 ग्रुप पर्यंत. मग पी ब्लॉक मध्ये काय होतो, पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन भरायला. कशामध्ये इलेक्ट्रॉन भरायचा, पी ऑर्बिटल मध्ये पी ब्लॉक मध्ये पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन भरला 1/1. त्याच्यानुसार ग्रुपही ठरतो, काय ठरतो. मग तुम्हाला इथं ग्रुप ठरवायचा, तुम्ही 2 + 10 केले तर तुम्ही बघायचे की पी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉन आहे. किती इलेक्ट्रॉन पी ऑर्बिटल मध्ये, 5. किती इलेक्ट्रॉन आहे, 5. तर 2 + 10 झाले किती, 12. 12 5 किती झाले, 17. म्हणजे ब्रोमिनचा ग्रुप किती आहे, 17वा ग्रुप आहे. कितवा ग्रुप आहे ब्रोमिनचा, ब्रोमिनचा 17वा ग्रुप आहे. कितवा ग्रुप आहे, 17. पण तुम्ही लक्षात घ्या, जर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन या टाईपचं व्हॅलिडेशन किंवा या ऍडव्हान्स टाईपचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला 11वी 12वीला आहे, हे तुम्हाला जमणं गरजेचं आहे. मी आता केले बच्चो का केलं काय, तांड्याच्या बाहेर आहे तुम्ही, मोठे झाले, आता हे जमलं पाहिजे, कळलं का. हे तो अभी सुरुवात आहे, अजून तो सुरू झालाय कार्यक्रम, अजून तर खूप मोठा बाकी आहे की नाही? ते लक्षात ठेवायचं. तर बघा, यानंतर ब्लॉक झाला, पिरियड झाला, ग्रुप झाला. आता तुमचं असं म्हणजे तुम्हाला ब्लॉक एक कळला, पिरियड एक कळलं, ग्रुप एक कळला, 3च गोष्टी मिळतात. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही माहिती सांगू शकता. तुम्हाला जर सांगायचं याच्यामध्ये सर किती शेल आहे, या एलिमेंट मध्ये किती शेल आहे, तुम्हाला कळून जाईल किती शेल आहे. 4. किती शेल भरलेले आहेत, 4. तर 4 शेल. 4थ्या शेल पर्यंत इलेक्ट्रॉन भरले जाते. 4थ्या शेल पर्यंत आपण म्हणू शकतो, कळलं. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगू शकतो. काय सांगू शकतो आपण, व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सांगा सर की व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय, शेवटच्या कक्षेमधले इलेक्ट्रॉन. मग शेवटच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, तर शेवटची कक्षा कोणती, 4s आणि 4p. मोठी वाली जी असते ना शेवटची असते. मग याच्यावर इलेक्ट्रॉन हे 2, याच्यामध्ये किती आहे, 5. 2 + 5 टोटल किती इलेक्ट्रॉन आहे, 7 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन आहे, 7. किती इलेक्ट्रॉन आहे, 7 इलेक्ट्रॉन. तुम्हाला काय दिसल, कक्षेमध्ये दिसतो. मग अशा प्रकारे तुम्ही ब्लॉक सांगू शकता, तुम्ही पिरियड सांगू शकता, तुम्ही ग्रुप सांगू शकता, तुम्ही शेल सांगू शकता, तुम्ही व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन सुद्धा सांगू शकता त्या ऑर्बिटल बरोबर. व्हॅलेन्स ऑर्बिट सांगितलं, ऑर्बिटल कोणते, एस आणि पी. व्हॅलेन्स मध्ये कोणते ऑर्बिटल, एस आणि पी. व्हॅलेन्स मध्ये कोणते ऑर्बिटल आहे, एस आणि पी ऑर्बिटल. तुम्हाला काहीतरी दिसून येतील कशामध्ये, व्हॅलेन्स शेल मध्ये. कशामध्ये, व्हॅलेन्स शेल मध्ये. हे तुम्ही सांगू शकता. तुम्हाला कळलंय की कसं करणं. पुन्हा एक्झाम तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, कारण की हे गरजेचं आहे. मी कालही हे पॉईंट घेतलेला आहे आणि आज पुन्हा याच्यामध्ये सांगतोय, तुम्ही काल नव्हते का नवीन आहेत तुम्ही, तुम्हाला माहित नव्हतं, हा पॉईंट खूप गरजेचा आहे. कळतंय का, हे जमलं तुम्हाला, इनऑर्गॅनिक जमलं, हे लक्षात ठेवायचंय, कळलं. आता बघा, मग दुसरा एक आपण जर घेतला, कळलं. दुसरा जर आपण काय केला, एक जर घेतला हा, दुसरा आपण एक जर घेतला, जसं की फॉर एक्झाम्पल आपण हा वाला ग्रुप घेतला. कोणता काय, कोणता एक कळलं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण एस ब्लॉक, ए बी ब्लॉकचा एखादा घेऊ शकतो आपण, हा ना. तर युरेनियम घेतला, काय घेतला तुम्ही, युरेनियम 92 काल घेतलाय. तुम्हाला मी विचारलं युरेनियम इलेव्हन पिरियड टेबल बघायचं, सांग युरेनियम कुठे आहे, काय सगळं सांगा. तर तुम्हाला